टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुसळधार पाऊस झाला की नाल्यांचं पाणी नागपूर शहरात शिरतं। गेल्या 2 वर्षातला हा अनुभव आहे आणि यावर्षी ही तशीच परिस्थिती निर्माण होणार का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की नागपूर शहरातल्या जवळपास 44 नाल्यांची अद्यापही पूर्णपणे सफाई झालेली नाही। 29 नाल्यांची सफाई या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। नागपुरातील नाग नदी असो, पिवळी नदी असो किंवा असे छोटे मोठे जवळपास 154 नाले जे आहे त्यांची सफाई झालेली आहे। एकूण 227 नाले आहे, परंतु मोठे नाले जे आहे त्यांचे जवळपास 44 नाल्यांची अजूनही सफाई जी आहे ती बाकी आहे। आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की पावसाळ्याला अवघे काही दिवस उरलेले आहे आणि या दिवसांमध्ये ही सफाई पूर्ण होणार का। कारण की नाल्यांची सफाई असो, सुरक्षा भिंतीचं काम या ठिकाणी सुरू आहे। ते जर झालं नाही तर पुन्हा एकदा मुसळधार पावसात नागपुरातील नाग नदी असो, पिवळ्या नदीचं पाणी शहरात शिरण्याची घटना घडणार का, ही भीती सर्वसामान्य लोकांमध्ये आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आतापर्यंत 54 नाल्यांमधून 4070 टन गाळ जो आहे तो नागपूर महानगरपालिकेकडून काढण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 44 नाल्यांची सफाई जी आहे ती अजून बाकी आहे, ती कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील 227 नाल्यांपैकी 154 छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक 51 नाले आहे, त्यापैकी सर्वात कमी नाले जे आहेत ते लकडगंज झोनमध्ये आहे, 10 नाले। 30 मे पर्यंत ही नाल्यांची सफाई जी आहे ती सुरू राहणार आहे। सगळ्यात मोठं आव्हान आहे नागपूर महानगरपालिकेपुढे की 30 मे पर्यंत नाल्यांची सफाई होणार का, आणि यासाठी काही दिवस उरलेले आहे। जर संपूर्ण नाल्यांची सफाई झाली नाही तर पुन्हा एकदा नागपुरात पुराचं पाणी शिरण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।